आणखी एक महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवार पक्षाची धुरा सुद्धा स्वतःकडेच ठेवणार असल्याची मोठी माहिती आता समोर येते। राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालंय। राष्ट्रीय अध्यक्ष पद पवार कुटुंबातच ठेवण्यावर आता एकमत झालेलं आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार पक्षाची धुरा सुद्धा स्वतःकडेच ठेवणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी खरं तर दोन मुख्य प्रश्नांवर याआधी चर्चा होत होती की उपमुख्यमंत्री पद कुणाला मिळणार आणि पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद कुणाकडे जाणार। त्यामुळे आता ही दोन्ही महत्त्वाची पदं सुनेत्रा पवार यांच्याकडेच जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिकचे अपडेट्स? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं उपमुख्यमंत्री पदासाठी आता सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहेत। त्यानंतर दुसरी एक महत्वाची जी बाब होती ती अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद नेमकं कोण असणार आहे, कारण अजित पवार हे स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। आता त्यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी नेमकी कुणाकडे येणार या संदर्भात चर्चा सुरू होत्या। अनेक नावं देखील पुढे आली होती, मात्र उपमुख्यमंत्री पदासोबत राष्ट्रीय अध्यक्षपद देखील आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे उद्या ज्यावेळी सुनेत्रा पवार या मुंबईत दाखल होतील त्यावेळी उपमुख्यमंत्री पदासोबत राष्ट्रीय अध्यक्ष पदावर देखील निर्णय उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज ज्या पद्धती राष्ट्रवादी काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद ठेवण्यावर एकमत झालेलं आहे आणि पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार ह्या स्वतःकडेच ठेवतील। एकूणच ज्या पद्धतीने अजित पवार या संपूर्ण राष्ट्रीय अध्यक्षपदासोबत उपमुख्यमंत्री पद देखील अजित पवारांकडे होतं, पक्ष त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवून ज्या पद्धतीने पक्षाची वाटचाल सुरू केली होती त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली या पुढच्या काळात पक्षाची वाटचाल सुरू राहील अशा पद्धतीचं एकूण राष्ट्रवादीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचं मत आहे आणि त्यामुळे दुसरं कोणाकडे ही जबाबदारी न देता पवार कुटुंबातच आता पक्षाची जबाबदारी, पक्षाचं नेतृत्व कायम ठेवण्यावरती एकमत झालेलं आहे आणि त्या संदर्भातला निर्णय उद्याच होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। आज रात्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, नरेश अरोरा हे एकत्रित आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आज रात्री सुनेत्रा पवार या मुंबईत पोहोचणार अशा पद्धतीची माहिती मिळते। उद्या जी काही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सुद्धा नेत्यांमध्येच मतांतर पाहायला मिळतात, त्या संदर्भातले काही अपडेट्स मिळत आहेत का? निश्चितच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात, विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी देखील बोलून दाखवलं होतं। ज्यावेळी महानगरपालिका आणि आता ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी वेळोवेळी स्पष्ट केलं होतं। त्या संदर्भात बैठका देखील दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये झाल्या होत्या, मात्र निर्णय होऊ शकला नव्हता। आता देखील पुन्हा एकदा अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर कालच अंकुश काकडे यांनी देखील स्पष्ट केलं होतं की 12 तारखेला अर्थात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अशा पद्धतीची दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भातली घोषणा होणार होती, मात्र ती काही कारणास्तव होऊ शकलेली नाहीये। मात्र आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या निधनानंतर कालपासून या चर्चा सुरू झालेल्या आहेत। दोन्ही पक्षातील नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मत आहे की राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे, कारण अजित पवारांची जी इच्छा होती ती इच्छा या निमित्ताने पूर्ण करण्याची आता जबाबदारी दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये आहे। मात्र काही नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं देखील पुढे आलेलं आहे। ज्या काही प्रतिक्रिया आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या येतात त्यावरून एकूण स्पष्ट होतंय की विलिनीकरणासंदर्भात काही अडचणी या पुढच्या काळात निर्माण होऊ शकतात। मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवारांकडे असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री पदासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा जो काही निर्णय आहे तो आधी पूर्णपणे निर्णय स्पष्टपणे झाल्यानंतर विलिनीकरणावरती चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र या दोन्हीचे निर्णय झाल्यानंतर विलिनीकरणासंदर्भात पुन्हा एकदा शरद पवारांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच शरद पवार गटातल्या नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। ज्या नेत्यांचं, ज्या कार्यकर्त्यांचं या संदर्भातले विरोध आहे किंवा वेगवेगळी मतं आहेत ती देखील जाणून घेतली जातील। मात्र सध्या तरी
राष्ट्रीय अध्यक्ष पदासह उपमुख्यमंत्री पदाचा जो निर्णय आहे तो उद्याच लागण्याची शक्यता आहे आणि अर्थात उद्या स्वतः सुनेत्र पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा देखील त्या उद्याच सांभाळतील अशा पद्धतीची माहिती सध्या तरी आपल्याला योगेश, माहिती. एकूणच या काय घडामोडी घडतायत, नेमकं काय घडतंय त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी. सुनेत्रा पवार सहयोग या निवासस्थानावरून खऱ्या अर्थाने काही वेळापूर्वीच मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. खऱ्या अर्थाने उद्या राष्ट्रवादीची विधिमंडळाची 2 वाजता बैठक आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी देखील माहिती मिळत आहे. एकंदरीतच आत्ताच काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार तसेच अजित पवार यांचे छोटे चिरंजीव जय पवार देखील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. एकंदरीतच उद्या महत्त्वपूर्ण राज्यातील घडामोडी घडत आहेत, कारण उद्या उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार हे शपथ घेणार आहेत. आपण सहयोग या निवासस्थानासमोर आहोत. खऱ्या अर्थाने काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवार आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. एक राष्ट्रवादीचे जे सर्व आमदार आहेत यांना मुंबईमध्ये बोलवण्यात आले आणि खऱ्या अर्थाने दुपारी 2 वाजता विधिमंडळाच्या आमदारांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 5 वाजता एकंदरीत राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार हे शपथ घेतील अशी देखील माहिती मिळत आहे. एकंदरीतच काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार या सहयोग या निवासस्थानावरून खऱ्या अर्थाने मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत जय पवार देखील आहेत. साहजिकच उद्या विधिमंडळाची बैठक होत आहे आणि राज्याला उद्या सुनेत्रा पवार यांच्या रूपाने पहिल्या उपमुख्यमंत्री मिळणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे. कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.